राजश्री शाहू आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा पतपेढीमध्ये जी पंचवार्षिक निवडणूक होती आहे, या निवडणुकीमध्ये जे आम्ही पॅनल उभा केलेला आहे, या पॅनलचा किंवा या आघाडीचा प्रचार शुभारंभ आज या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे। आणि हे करत असताना त्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पॅनलची बांधणी केलेली आहे। या पॅनलचं आमचं जे चिन्ह आहे ते अंगठी आहे आणि याच्यामध्ये जे 17 उमेदवार आम्ही दिलेले आहेत ते अगदी सक्षम असे उमेदवार दिलेले आहेत। त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामधील मतांचा मेळ घालून किमान 100 सभासदामागं एक उमेदवार ही भूमिका किंवा हे सूत्र त्या ठिकाणी आम्ही अंमलात आणलेलं आहे। आज कोल्हापूर शहर आणि करवीरमध्ये आमचे 8 उमेदवार आहेत की जिथं जवळजवळ 850 मतदान आहे। पन्हाळ्यामध्ये 2 उमेदवार आहेत जिथं 250 मतदान आहे। राधानगरमध्ये 2 उमेदवार आहेत तिथंही जवळजवळ 200-250 सभासद आहेत। हातकणंगल्यामध्ये आमचा उमेदवार आहे की ज्या ठिकाणी जवळपास 115 मतं आहेत। त्याच पद्धतीनं कागलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी 200-250 मतं आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आमचे 2 उमेदवार आहेत। अशा पद्धतीनं आपण पॅनलची बांधणी केलेली आहे। गगनबावडा तालुक्यात सुद्धा कधी नव्हे तो आम्ही 2 उमेदवार दिलेला आहे, कारण आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये गगनबावडा तालुका हा आमच्या पाठीशी कायम ठामपणे राहिलेला आहे। आणि त्यामुळे आम्ही निर्णय केला की एक वेगळा इतिहास निर्माण करायचा आणि गगनबावडा तालुक्यातून हे म्हणजे जो दुर्गम तालुका आहे अशा तालुक्यातून 2 व्यक्तींना त्या ठिकाणी या संचालक मंडळावरती निवडून द्यायचं, हीच भूमिका खऱ्या अर्थानं घेतलेली आहे। आज गेल्या 7 वर्षातला जर कारभार बघितला तो अत्यंत त्या ठिकाणी काटकसरीचा आणि पारदर्शी असा कारभार केलेला आहे। वैयक्तिक त्या ठिकाणी मी असेन किंवा आमच्या सुकाणू समितीचे सदस्य असतील, कुणीही कुठल्याही कारभारामध्ये हस्तक्षेप केलेला नाही, कारण आमची भूमिका अशीच आहे। म्हणजे इथून पुढं सुद्धा आम्ही जरी पॅनल प्रमुख असलो, जरी आमची सुकाणू समिती असली तरी आमचा त्या डे टू डे कारभारात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसणार आहे। 7 जानेवारी रोजी त्या ठिकाणी मतदान होणार आहे। महाराष्ट्र हायस्कूल शिवाजी पेठ कोल्हापूर या ठिकाणी हे मतदान होणार आहे। या माध्यमातून मी त्या ठिकाणी सभासदांना आवाहन करतोय की आमच्या या पारदर्शी आणि चांगल्या केलेल्या काम केलेल्या सत्तारूढ आघाडीला आपण सगळ्यांनी भरघोस मतदान करून निवडून द्यावं, हीच विनंती पुन्हा या माध्यमातून करतो। धन्यवाद।